एक महत्त्वाची बातमी, नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची आता माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर या बैठका झाल्याचं समोर आलंय। राडा कसा करायचा याची बैठकांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान राड्यातील एका FIR मध्ये छावा चित्रपटाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून दाखल असलेल्या या गुन्ह्यात एक महत्त्वाची बातमी, नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची आता माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर या बैठका झाल्याचं समोर आलंय। राडा कसा करायचा याची बैठकांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान राड्यातील एका FIR मध्ये छावा चित्रपटाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून दाखल असलेल्या या गुन्ह्यात एक महत्त्वाची बातमी, नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची आता माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर या बैठका झाल्याचं समोर आलंय। राडा कसा करायचा याची बैठकांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान राड्यातील एका FIR मध्ये छावा चित्रपटाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून दाखल असलेल्या या गुन्ह्यात एक महत्त्वाची बातमी, नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची आता माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर या बैठका झाल्याचं समोर आलंय। राडा कसा करायचा याची बैठकांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान राड्यातील एका FIR मध्ये छावा चित्रपटाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून दाखल असलेल्या या गुन्ह्यात एक महत्त्वाची बातमी, नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची आता माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर या बैठका झाल्याचं समोर आलंय। राडा कसा करायचा याची बैठकांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान राड्यातील एका FIR मध्ये छावा चित्रपटाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून दाखल असलेल्या या गुन्ह्यात उल्लेख असल्याचं कळत आहे। दरम्यान दंगल सदृश्य परिस्थितीला छावा सिनेमा जबाबदार असल्याचा एका पोस्टमध्ये उल्लेख आहे।